नमस्कार. मी डॉक्टर सौरभ पटवर्धन. मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. आज मला एका काचबिंदूच्या पेशंटनी सांगितलं की त्याला जवळजवळ एक 3 ते 4 वर्षापूर्वी मी शेवटचं चेकअप केला होता त्याचा आणि त्यावेळी मी त्याला काचबिंदूचं एक औषध लिहून दिलं होतं. आणि ह्या पेशंटनं गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये आता परत तो दाखवायला आला तोपर्यंत काचबिंदूची औषधं स्वतःच बंद करून टाकलेली होती. आता याचं कारण मी ज्यावेळी त्याला विचारलं तर तो म्हणाला की तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक 6 महिने मी औषधं घालत होतो आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला कुठलाच त्रास होत नाही आहे आणि तुम्ही औषध दिली त्यावेळी जरा डोळे जड असायचे, इतर त्रास असायचे, पण तुम्ही दिलेल्या ड्रॉप्सनंतर ते काही त्रास आता थांबला आणि त्यामुळे मला असं वाटलं की आता काही औषधाची गरज नाही आणि त्यामुळे त्यांना ड्रॉप ते थांबवून टाकले. आणि आता 3 वर्षानंतर ही व्यक्ती जी आमच्याकडे आली होती ती यासाठी आली होती की आता त्याला अंधुक दिसायला लागलं होतं आणि ज्यावेळी मी चेकअप केला तर लक्षात आलं की त्याचं प्रेशर आता डोळ्याचं आणखीन जास्त वाढलेलं आहे आणि काचबिंदू वाढल्यामुळे आता हळूहळू त्याला जी दृष्टी आहे ती पण कमी व्हायला लागलेली आहे. तर काचबिंदूची दृष्टी बऱ्याचदा कमी होताना सुरुवातीच्या काळात जवळजवळ जोपर्यंत 50, 60, 70% डॅमेज होत नाही तोपर्यंत रुग्णाला कळूनसुद्धा येत नाही की त्याची दृष्टी कमी झालेली आहे. याचं कारण काय? मधली जी दृष्टी आहे आपली ती काचबिंदूमध्ये अतिशय लेट स्टेजमध्ये कमी होते, पण बाजूची बाह्य दृष्टी जी आहे ती काचबिंदूमध्ये लवकर कमी होत असते. त्यामुळे या व्यक्तीला 3-4 वर्षात हा दृष्टी कमी किंवा दृष्टिक्षेत्र कमी होत असल्याचं लक्षातसुद्धा आलं नाही आणि दुर्दैवानं ह्या 3 वर्षात काचबिंदूचं औषध न वापरल्यामुळे त्याची दृष्टी ऑलरेडी एका डोळ्याची 50 ते 60% आणि दुसऱ्या डोळ्याची 30 ते 40% कमी झालेली होती. तर सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा काय की या पेशंटना असं वाटतं काही वेळा की काचबिंदू जर माझा वाढला तर मला कळेल आणि मी लगेच डॉक्टरांना दाखवू शकेन किंवा मी औषधं घालतो आहे पण त्याचा काहीच इफेक्ट दिसत नाही आहे किंवा मला तसा काही त्रासही जाणवत नाही तर आपण ड्रॉप बंद करून बघूया. परंतु काचबिंदू हा घातक आजार अशासाठीच आहे की तो वाढलेला आपल्याला कळतच नाही. इव्हन डॉक्टरांना म्हणजे माझ्याकडे जर तुम्ही 6 महिन्यांनी आलात आणि मला विचारलं की 6 महिन्यापूर्वी जसं होता त्याच्यापेक्षा आता काचबिंदू माझा वाढला आहे का स्थिर आहे, तर ह्याला त्याच्या पेरिमेट्री, OCT यासारख्या टेस्ट केल्याशिवाय डॉक्टरांनाही सांगता येत नाही की हा त्यांचा आजार जो आहे तो वाढतो आहे का स्थिर आहे. त्यामुळे लक्षात घ्या, काचबिंदूचं जर निदान तुमचं झालं असेल तर तुम्हाला दर 3 ते 6 महिन्याला डॉक्टरांना दाखवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बऱ्याच लोकांच्या मनात असं असतं की दरवेळी मी जातो मग माझे टेस्टसाठी पैसे खर्च होतात आणि डॉक्टर आपल्याला तीच औषधं कंटिन्यू ठेवत आहेत तर आपण तेच चालू ठेवूया, कशाला दाखवायचं डॉक्टरांना. यात लक्षात घ्या की हे पैसे थोडेसे गेलेले चालतात, पण जर तुम्हाला काचबिंदूनं दृष्टी तुम्ही गमावली तर ते कितीही पैसे दिले तरी परत येऊ शकत नाही. त्यामुळे काचबिंदूसाठी रेग्युलर नियमितपणे तपासणी करणं, प्रेशर चेक करणं आणि टेस्ट करून घेणं याला दुसरा पर्याय सध्या तरी जगात उपलब्ध नाही. धन्यवाद.